हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। 4 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा फक्त 8 महिन्यात कोसळला। ही अत्यंत गंभीर बाब आहे। 26 जानेवारी 61 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण पुतळा 63 वर्ष होऊन देखील समुद्र किनाऱ्यावर दिमाखाने आज उभा आहे आणि सुस्थितीत आहे। आणि या ठिकाणी मला एवढंच सांगावं लागतं की महाराजांचा अभिमान असणारे, महाराजांच्याबद्दल प्रेम असणारी माणसं ही यशवंतराव चव्हाण साहेबांनी जसा पुतळा उभा केला तसं काम करतात। आज दुर्दैव असं आहे की फक्त प्रसिद्धीसाठी आणि इव्हेंट करायच्या, निकृष्ट काम करून मोकळं व्हायचं, पैसे प्रचंड खर्च करायचे, दर्जा अत्यंत सुमार ठेवायचा। आज जे 70 वर्षाचा हिशेब मागतात त्यांनी मागच्या वर्षभरात 8 महिन्यात केलेल्या कामाचा हिशोब हा आज झालेला आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अवमान आहे। त्यांच्या पुतळ्याशी हेळसाळपणा केला, दुर्लक्ष केलं। आणि माझं मत आहे की ज्या अर्थी अशा पद्धतीनं पुतळा झाला त्यामध्ये पुतळा उभारताना देखील काही घोटाळा झालेला आहे आणि महाराष्ट्रातली आणि देशातली जनता हे कदापि सहन करणार नाही। या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे।